हाय एव्हरीवन। तर आज मी तुम्हाला कॉन्टोर, ब्लश आणि हायलाइटर याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे। हे प्रोडक्ट नेमके का लावले जातात, हे लावल्यामुळे काय होतं आणि हे कसे लावायचे हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। मेकअप करताना आपण चेहऱ्यावर फाउंडेशन लावतो किंवा क्रीम लावतो, मग ती बीबी असेल किंवा सीसी असेल। त्यामुळे काय होतं, ती ब्लेंड केल्यानंतर आपला चेहरा वरपासून ते खालपर्यंत एक समान दिसतो, त्यावर कोणतेही शॅडोज नसतात। आणि कॉन्टोरिंग आणि हायलाइटर लावल्यामुळे काय होतं, तर आपल्या चेहऱ्यावर 3D डायमेन्शन तयार होतं, म्हणजेच आपल्या चेहऱ्यावरती शॅडो क्रिएट होतात आणि त्यामुळे चेहरा स्लिम दिसू लागतो। जर नाक मोठं असेल तर नोज कॉन्टोरिंगमुळे ते छोटं आणि सरळ दिसू लागतं। कपाळ मोठं असेल तर ते देखील छोटं दिसू लागतं। अशाच प्रकारे चिकबोन्स आणि जॉ लाईनला देखील एक स्लिम इफेक्ट येतो। एकूणच तुमचा चेहरा स्लिम दिसू लागतो। तर इथे मी तुम्हाला एक फोटो दाखवत आहे, जिथे जिथे चॉकलेटी कलरचं कॉन्टोरिंगचं प्रोडक्ट लावलेलं आहे, तिथे तिथे तुम्हाला कॉन्टोरिंग करायचे असते। गालावर जिथे जिथे तुम्हाला पिंक कलरचे डॉट्स दिसत आहेत ते आहे ब्लश, आणि तिथे तुम्हाला ब्लश लावायचं असतं। ब्लशमध्ये वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत आणि ब्लशच्या वर थोडंसं व्हाईट कलरचं चमकणारं प्रोडक्ट तुम्हाला दिसत असेल, ते आहे हायलाइटर। जिथे जिथे हे प्रोडक्ट लावलेलं आहे, म्हणजेच नोजवर, फोरहेडवर, तिथे तिथे तुम्हाला हायलाइटर हे लावून घ्यायचं आहे। आणि त्या फोटोमध्ये बिफोर आणि आफ्टर असा फरक दाखवलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता की ब्लश, हायलाइटर आणि कॉन्टोरिंगमुळे आपल्या चेहऱ्यावरती किती फरक पडतो ते। इथे अजून एक फोटो मी तुम्हाला दाखवत आहे आणि यामध्ये मी तुम्हाला ब्रशेस दाखवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ब्रशेसबद्दल थोडीशी माहिती व्हावी। तर तुम्ही पाहू शकता, मी रेड कलरच्या लाईनने तुम्हाला दाखवलेला आहे ब्लश, कॉन्टोर आणि हायलाइटर लावण्यासाठी नेमका कोणता ब्रश वापरतात ते। तर आपण स्टार्ट करूयात। इथे मी स्विस ब्युटीचं 3 in 1 पॅलेट घेतलेलं आहे, ज्यामध्ये कॉन्टोर, ब्लश आणि हायलाइटर हे तीनही प्रोडक्ट अवेलेबल आहेत। तर सगळ्यात आधी आपण कॉन्टोरिंग करणार आहोत आणि त्यासाठी मी कॉन्टोरिंगचा ब्रश घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता, हा कॉन्टोरिंगचा ब्रश आहे। याने एकदम छान पद्धतीने आपण कॉन्टोरिंग करू शकतो। तर त्या पॅलेटमधलं चॉकलेटी कलरचं कॉन्टोरिंगचं प्रोडक्ट आपल्याला कॉन्टोर ब्रशच्या मदतीने घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने ते प्रोडक्ट मी ब्रशवर लावत आहे, आणि जेवढं पण एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला काढून घ्यायचं आहे, नाहीतर जास्त प्रमाणात प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावर लागू शकतं। तर आपल्या नोजच्या म्हणजेच आपल्या नाकाच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोनही साईडला आपल्याला ते प्रोडक्ट एका सरळ लाईनीमध्ये लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी हे कॉन्टोरिंगचं प्रोडक्ट लावून घेत आहे। व्यवस्थितपणे आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्यानंतर सिम्पली आपल्याला ते प्रोडक्ट व्यवस्थितपणे ब्लेंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला सेम प्रोडक्ट आणि सेम ब्रश घ्यायचा आहे आणि गालाला कॉन्टोरिंग करायचे आहे। कानापासून ते आपल्या ओठांपर्यंत असं स्ट्रेट लाईनमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कॉन्टोरचं प्रोडक्ट लावायचं आहे आणि ते व्यवस्थितपणे ब्लेंड करून घ्यायचं आहे। एकदम स्ट्रेट लाईन आली पाहिजे। त्यानंतर सेम प्रोडक्टने जॉ लाईनला म्हणजेच जिथे आपला चेहरा संपतो तिथे देखील आपल्याला कॉन्टोरिंग करायचे असते, जेणेकरून आपला चेहरा एकदम स्लिम दिसेल। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दोनही साईडला व्यवस्थितपणे ते प्रोडक्ट ब्लेंड करायचं आहे। याने खूप छान शॅडो क्रिएट होते।
त्यानंतर परत सेम प्रोडक्टने आपल्याला फोरहेडला म्हणजेच आपल्या कपाळावर कॉन्टोरिंग करायचे आहे। तुम्ही पाहू शकता जिथे आपलं कपाळ सुरू होतं म्हणजेच एकदम वर आपल्याला हे प्रोडक्ट ब्लेंड करायचं आहे। तर कॉन्टोरिंग आपली झालेली आहे करून आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम सरळ आणि शार्प असं नाक आलेलं आहे नोज कॉन्टोरिंगमुळे आणि चेहऱ्यावर देखील छान पद्धतीने शॅडोज क्रिएट झालेले आहेत आणि यामुळे आपल्या चेहऱ्याला एकदम स्लिम इफेक्ट येतो आणि कपाळाला कॉन्टोरिंग केल्यामुळे कपाळ देखील एकदम छोटं दिसत आहे। त्यानंतर आपण वळूयात ब्लश लावण्याकडे। तर इथे तुम्ही पाहू शकता त्याच पॅलेटमधलं ब्लशचं प्रोडक्ट आपल्याला घ्यायचं आहे ब्लशच्या ब्रशने। प्रोडक्ट लावल्यानंतर तुम्हाला एक्सेसचं प्रोडक्ट परत काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच लावायचं आहे, नाहीतर जास्त प्रोडक्ट लागलं जातं। आणि तुम्ही पाहू शकता जिथे आपण कॉन्टोरिंग केलेली आहे त्याच्यावर आपल्याला हे ब्लश व्यवस्थितपणे ब्लेंड करून घ्यायचं आहे। ब्लश लावणं एकदम इझी आहे, त्यात जर तुम्ही क्रीम ब्लश लावत असाल तर ते अजून इझी होऊन जातं। गालाच्या दोनही साईडला मी ब्लश लावून घेत आहे आणि तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ब्लशमध्ये वेगवेगळे कलर्स वेगवेगळे शेड्स अवेलेबल आहेत। तुम्ही तुमच्या आवडीच्या कलरनुसार तुमच्या आउटफिटच्या कलरनुसार ब्लश लावू शकता। एकदम छान दिसतं आणि सुंदर असे गुलाबी गाल दिसतात ब्लश लावल्यामुळे। त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला हायलायटर लावायचं आहे आणि त्यासाठी मी तेच पॅलेट घेतलेला आहे आणि हायलायटर ब्रश माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी एक वेगळा ब्रश यूज करत आहे आणि तुम्ही पाहू शकता नाकाला वरून खालपर्यंत असं स्ट्रेट वेमध्ये मी हायलायटर लावून घेत आहे। हायलायटर लावल्यामुळे तुमचं नोज एकदम शार्प दिसतं आणि एकदम उठून दिसतं। त्यानंतर आपल्याला फोरहेडवर म्हणजेच कपाळावर देखील हायलायटर लावायचं आहे। त्यानंतर नाकाच्या खाली आणि ओठांच्या खाली आपल्याला हायलायटर लावायचं आहे आणि गालाला हायलायटर लावल्यामुळे तुमच्या फेसचे हे पार्ट हायलाइट होतात आणि तुमचा मेकअप अतिशय सुंदर दिसतो। गालावर आपण मगाशी जिथे ब्लश लावलं होतं त्याच्या थोडंसं वर आपल्याला हायलायटर लावायचं आहे। हायलायटर हे आयब्रो फिल केल्यानंतर आयब्रोजच्या खाली देखील लावलं जातं आणि आय मेकअप जर तुम्ही केला असेल तर तुमच्या डोळ्यांच्या कॉर्नरला देखील हायलायटर लावलं जातं। तर अशा पद्धतीने कॉन्टोर ब्लश आणि हायलायटर तीनही प्रोडक्ट माझे लावून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान सुंदर असं 3D डायमेन्शन तयार झालेलं आहे आणि एकदम छान पद्धतीने शॅडोज क्रिएट झालेले आहेत चेहऱ्यावर आणि त्यामुळे आपला चेहरा एकदम उठून आणि स्लिम दिसतो। मी जे पण प्रोडक्ट वापरलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता। तुम्हाला फक्त त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ते प्रोडक्ट तुम्हाला दिसून जातील। तर आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।